मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं भारती मावशीं त्या बोलत असतात. त्या म्हणत असतात की खरंच ना मॅडमच्या घरी मी गेले होते, पण मॅडम ते कुणीच नाही. मॅडमसोबत खूप चुकीचं घडलं, मॅडमचं घर जळालं, हे खूप वाईट वाटतंय आम्हाला पण. तर आता लगेच ते पडवळ ते म्हणतात, हो ना, अहो तुम्हाला माहिती का, मॅडम मला भेटल्या पण नाही, त्यांच्याशी माझं बोलणं पण नाही झालं. अहो मी गेलो होतो सत्यदादाच्या घरी त्यांची वर्दी द्यायला, पण त्या काही तिथे पण नव्हत्या. त्याच्यामुळं काही त्यांची माझी भेटच झाली नाही. तर आता भारती मॅडम म्हणतात की खरंच ना, मला मॅडमला भेटायचं आहे. मी पण त्यांच्या घरी गेले होते, पण त्यांच्या घरी कुणीच नव्हतं. मी तरी म्हटलं कुठं गेल्या ह्या? बरं झालं सत्याने आता सत्यासोबत आहे म्हटल्यावरती काही काळजी नाही करायचं काम आपल्याला. कारण सत्या मॅडमची चांगलीच काळजी घेऊ शकतो, हे तर आपल्याला माहिती. त्यामुळे आता मॅडमची काळजी करायची काही गरज नाही असं म्हणत असतात भारती मावशी. तर आता लगेच पडवळ म्हणतो की हो, आता सत्य पण मला सत्या दिसते त्या भेटल्या पण नाही. ते आता घरात असेल. त्यामुळं तर तेवढंच ते मंजू येते आणि मंजूला बघून त्या म्हणतात, मॅडम तुम्ही इथे. आणि आता लगेच त्या सगळेजण मॅडमला बघून घाबरतात आणि आता मंजू आतमध्ये येते आणि म्हणते, काय हो भारती मावशी, काय झालं? आणि हे बघा, आता कामाला सुरुवात करा सगळ्यांनी. आणि सगळ्यांना कामाला सुरुवात करायला सांगतात. आणि आता इकडं जी मंजू आहे ती मंजू आता आतमध्ये जाते. तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो, कारण की ती म्हणते, बलमा मला सांगितलं ते खरं असेल तर मला सत्याला भेटायला हवं एकदा. मला सत्याचं बाजू ऐकून घ्यायला हवी. मी जायला हवं सत्याकडे. चल मी जाते आता सत्याकडे, असं म्हणत असते. सत्याला बोलवून घेऊ का खरंच मला भेटायला, असं ती म्हणते. आणि तेवढं ती आता सत्याला कॉल करते आणि म्हणते की सत्याच इकडे आणि गाडी चालू करते आणि सत्याला गाडीवर बसून घेऊन जाते आणि म्हणते की माझ्यासोबत चाल सत्या फक्त. आणि एका ठिकाणी घेऊन येते, तिथे कुणीच नसतं. ती म्हणते की आता सत्या तू आणि मीच आहे फक्त. सांग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि काय नाही ते. तर सत्या म्हणतो की वाघमारे, तुम्हाला खरं सांगू का, मी त्या दिवशी काय घडलं होतं? अहो मी तिथे तात्यासाहेबाच्या बायकोला मारायला नव्हतं गेलो, वाचवायला गेलो होतो. अहो तात्यासाहेब स्वतः त्याच्या बायकोला मारत होता आणि त्याच्या बायकोला त्यांनी मारायचा प्लॅन केलता आणि मी त्यांना वाचवण्यासाठी तिथे गेलो होतो. अहो वाघमारे, तुम्हाला माहिती आहे का, तात्यासाहेबांची बायको अजून जिवंत आहे. मंजू म्हणते, काय बोलते सत्या? तर सत्या म्हणते की हो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.